भारतीय राष्ट्रवाद हा सुरुवातीला अभिजन वर्ग म्हणजे सोप्या शब्दामध्ये उच्चभ्रू वर्ग, एलिट क्लास जो तुम्ही आहात, आणि मी सामान्य वर्गाचा प्रतिनिधी. सो सुरुवातीचं जे नेतृत्व आहे ते तुम्ही जर बघितलं तर उच्चभ्रू वर्गातल्या लोकांनी केलेलं आहे, आणि किंवा त्यालाच आपण मध्यम वर्ग सुद्धा म्हणू शकतो. सो हा जो वर्ग आहे त्यांच्या भूमिकेचं तुम्हाला किंवा त्यांचं योगदान सोप्या शब्दात सांगायचं तर रोल ऑफ मिडल क्लास इन इंडियन फ्रीडम स्ट्रगल, मध्यम वर्गाची भूमिका भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये. कळालंय? आता इथे प्रश्न काय विचारलेला आहे, चिकित्सक मूल्यमापन म्हणजे काय? चिकित्सक म्हणजे काय? क्रिटिकली म्हणजे दोन्ही बाजू दाखवायच्या की किती प्रमाणात त्यांनी नेतृत्व केलं आणि कुठे कुठे ते कमी पडले. व्हेरी गुड. पण हा पॉइंट आपण सेकंड घ्यायचा आहे, कारण पहिला आणि सगळ्यात महत्वाचा पॉइंट आहे नॅशनल अवेकनिंग. सगळ्यात महत्वाचा रोल आहे, भूमिका आहे या लोकांची, ती म्हणजे राजकीय जागृती किंवा भारतीयत्वाची निर्मिती. हाच वर्ग होता ज्यांनी सगळ्यात पहिल्यांदा हे सांगायला सुरुवात केली की आपली जाती, धर्म, प्रांत, भाषा काही असू द्या, आपण सगळेच्या सगळे कोण आहोत? भारतीय आहोत, आणि ब्रिटिश हे आपले सगळ्यांचे सामूहिक शत्रू आहेत हे सांगायला सुरुवात केली आहे या मिडल क्लासच्या लोकांनी. मग त्यांनी काही राजकीय मागण्या करायला सुरुवात केली, जसं की आम्हाला आमचा देश चालवण्यामध्ये आमची सुद्धा महत्वाची भूमिका असली पाहिजे. आवाजाला काय हे होतं आहे व्यवस्थित? सो त्यांचं म्हणणं होतं की तुम्ही आमचा देश चालवताय, दॅट्स ओके, बट आम्हाला सुद्धा त्यात सहभागी करून घ्या. त्यासाठी तुम्ही विधिमंडळांची निर्मिती करा आणि त्यात भारतीय लोकांना प्रतिनिधित्व द्या. तसंच हे ज्या सिव्हिल सर्व्हिसेस आहेत त्याच्यामध्ये सुद्धा भारतीय लोकांना सहभागी करून घ्या. या सगळ्या मागण्या त्या सुरुवातीच्या काळात या मिडल क्लासने या लोकांनी केलेत. कळतंय? अजून फॉर्मेशन ऑफ फक्त डायरेक्ट नॅशनल काँग्रेस नाही, पण डायरेक्ट 1885 लाच त्यांनी जाग आले डायरेक्ट नॅशनल काँग्रेस असं नसतं. खूप मोठी प्रक्रिया होती. मी परत सांगितलं होतं की काँग्रेसची निर्मिती ही एक घटना नव्हती, तर ती एक प्रक्रिया होती. सुरुवातीच्या काळात आधी काय झाल्यात, अनेक काँग्रेस पूर्व घटना निर्माण झाल्यात. कळतंय? नावं सांगा. बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन, पुणा सार्वजनिक सभा, इंडियन असोसिएशन 1876, सुरेंद्रनाथ बॅनर्जी. पुढचं पाठ मागचं सपाट झालंय सगळ्यांचं. किती लोकांना आठवत नाहीये हे सगळं? हात वर करा. आठवत नाहीये? नाही आठवत? रिव्हिजन करा, जाऊन उघडा वया, बघा नीट. ओके, सगळं दिलेलं आहे तुमच्या. मला वाटतं 25-27 लेक्चर घेतले होते मी. ओके, सो प्लीज गो अँड चेक इट आउट. सो आधी सगळ्यात काँग्रेसच्या पूर्व संघटना आणि मग या सगळ्यांचा अल्टिमेट आउटकम म्हणजे काँग्रेसची निर्मिती. सो हेच लोक आहेत ज्यांनी सगळ्यात पहिल्यांदा राजकीय मागण्या आणि राजकीय संघटनांची निर्मिती केली. अजून नेतृत्व, येस, फक्त राष्ट्रीय नाही, पहिल्यांदा प्रादेशिक पातळीला आणि मग राष्ट्रीय लेवलला सुद्धा सुरुवातीला जो भारतीय स्वातंत्र्य लढा आहे त्याचं नेतृत्व या लोकांनी केलेलं आहे. अजून सांगितलं की पहिलं तेच आहे राष्ट्रवाद पसरवून. वृत्तपत्र व साहित्याची निर्मिती आणि त्याच्या माध्यमातून त्यांनी काय केलं, भारतीयांच्या मागण्या ब्रिटिशांकडे मांडायला सुरुवात केली आहे. अजून आर्थिक राष्ट्रवादाची सुरुवात, व्हेरी गुड. संपत्ती निस्सारणाचा सिद्धांत, दादाभाई नौरोजी. पुस्तकाचं नाव काय? पॉवर्टी अँड अन ब्रिटिश रूल इन इंडिया. आणखी थांबा की आधी हे होऊ द्या. अजून कोण आर्थिक राष्ट्रवादात आणखी कोण कोण आहे? 4 नावं सांगितली, ऍक्च्युली 5 नावं होती. दादाभाई नौरोजी, रोमेश चंद्र दत्त, रानडे, गोखले, आणि 5वं नाव साऊथ इंडियन सुब्रमण्यम अय्यर. आठवलं? चलो, हा आता बोला. काय कोणीतरी आता सांगितलं होतं काहीतरी? थांबा, नाही तर पहिलं त्यांचं कोणी काय म्हटलं होतं की मागून? स्वातंत्र्याची आणि हक्कांची जाणीव, सगळ्यात महत्वाचं. राईट्स किंवा नवीन आधुनिक मूल्य, स्वातंत्र्य, समता, बंधुता, लोकशाही. सोप्या शब्दामध्ये ज्या ज्या गोष्टी आज तुम्ही टेकन फॉर ग्रांटेड घेताय त्या सगळ्या गोष्टींसाठी संघर्ष यांनी केला होता. पुढं समाज सुधारणा, हाच वर्ग आहे जो एकीकडे राजकीय किंवा राष्ट्रीय स्ट्रगल करतोय
आणि यांनीच सामाजिक सुधारणांना सुद्धा महत्वाचा हे दिलं होतं. ठीक आहे, सो हे तुम्ही सगळं लिहू शकता. यांची विचारसरणी काय होती. मुळात हा जो सुरुवातीचा वर्ग होता त्यांना आपण मवाळ सुद्धा म्हणतो. ठीक आहे, सोप्या शब्दामध्ये मवाळांचं योगदान सांगायचं होतं, पण एवढं सोपं जर सांगितलं तर तुम्हाला वाटणार सरांनी काय सोपे प्रश्न घेतले. ओके, प्रश्न तोच होता, फक्त मी त्याला ट्विस्ट केलंय. काय, इथे जर मी मवाळांचं योगदान म्हटलं असतं तर तुम्ही आणखी चांगले पॉईंट लिहू शकला असता, पण मग मी जर ते केलं तर मग माझ्यात आणि एमपीएससीत फरक काय राहिला. ओके, एमपीएससी सुद्धा असं करणार. लक्षात घ्या की सोपा प्रश्न पण अवघड भाषेत विचारला की तो अवघड प्रश्न बनतो. ऍज सिम्पल एज दॅट. ठीक आहे, घटनात्मक मार्गाचा अवलंब तुम्हाला मी सांगितलं होतं 3P, प्रेयर, प्रोटेस्ट आणि पेटिशन. अर्ज विनंत्याचं राजकारण याची सुरुवात त्यांनी केलेली आहे. संस्थात्मक भूमिका ऑलरेडी सांगितलं मी की वेगवेगळ्या संस्था काढल्या, वृत्तपत्र, सार्वजनिक सभा, साहित्य याची निर्मिती केली. ठीक आहे, सो हे सगळं तुम्ही लिहू शकताय. चलो, पण तुम्हाला कसं विश्लेषण करायचंय, चिकित्सक, आणि हे पण लिहून घ्या, हा शेवटचा पॉइंट खूप महत्वाचा आहे. नंतर जे मास मुवमेंट झाली ज्याच्यामध्ये सामान्य जनतेचा खूप मोठा सहभाग होता, त्याची सुरुवात किंवा त्याची जी पायाभरणी आहे ती या बुद्धिजीवी वर्गाने केली होती. बुद्धिजीवी म्हणजेच मिडल क्लास किंवा इंटेलिजन्सिया. नंतर त्यातूनच मास मुवमेंट किंवा जन आंदोलनाची सुरुवात झाली. हे जे जन आहेत त्यांच्यामध्ये राष्ट्रीयत्वाची भावना कोणी निर्माण केली होती, या लोकांनी. सोप्या शब्दामध्ये बघा, प्रत्येक वर्गात एक पोरगा असतो जो येऊन सांगतो तुम्हाला कळतंय एवढा अन्याय होतोय, चला जाऊन आपण भेटूया. ठीक आहे, सो हे ते लोक होते आणि भेटूया म्हणायचे आणि नंतर स्वतः साईडला व्हायचे. हे एक त्यांची मर्यादा होती. कळालंय सगळ्यांना. चलो, मर्यादा काय काय आहे त्यांचा. सुरुवातीचा जो काळ होता, यांचे जे मार्ग होते किंवा यांच्या ज्या मागण्या होत्या त्याचा स्पीड जो आहे तो खूप कमी होता. सुरुवातीच्या काळात त्यांनी कधीही स्वराज्याची मागणी केली नाही. सगळ्यात मोठी टीका ही ह्या वर्गावर हीच होते की त्यांचा मार्ग आणि त्यांचा जो हे होता मागण्या होत्या त्यांचा वेग फारच स्लो होता आणि जनसहभाग सुद्धा मर्यादित होता, कारण त्यांना लोकांनी राजकारणात डायरेक्ट येऊ नये असं वाटत होतं. मवाळांची वैशिष्ट्य शिकवलेत, जाऊन चेक करा. ओके, निष्कर्ष काय आहे. भारतीय राष्ट्रवाद सुरुवातीच्या काळात जो होता तो उच्चभ्रू वर्गाच्या नेतृत्वाखाली होता आणि त्यांची विचारसरणी व संघटनात्मक रचना याच्यामध्ये या मध्यम वर्गाची खूप महत्वाची भूमिका होती, पण त्याच्या काही मर्यादा सुद्धा होत्या. प्रश्नालाच आपण वेगळ्या भाषेमध्ये फ्रेम केलं की कन्क्लुजन म्हणतं. हे मी असं एवढं कन्क्लुजन असं का दिलंय, प्रत्येक वेळी जर कन्क्लुजन सुचलं नाही तर काय करायचं, प्रश्नच रिपीट लिहायचा पण वेगळ्या भाषेमध्ये, ॲज इट इज लिहायचा. हे सगळे ट्रिक सांगतोय आणि कामाला येणार आहेत, लक्षात घ्या. क्लिअर विथ दिस.